पोट साफ होत नाहीये? औषधाशिवाय रोज सकाळी पोट साफ करण्याचे काही नियम. रोज सकाळी तुमची सुरुवात कशी होते, यावरती तुमचा संपूर्ण दिवस, तुमची ऊर्जा, तुमच्या त्वचेचं आरोग्य ठरतं. अनेकदा आपण दिवसभर थकवा जाणवतो आपल्याला. चिडचिड होते, पोट फुगल्यासारखं वाटतं किंवा चेहऱ्यावरती अचानक पिंपल्स येणं, याकडे आपण सामान्य त्रास म्हणून दुर्लक्ष करतो. पण खरं सांगायचं तर हे तुमच्या शरीराने दिलेला एक सिग्नल आहे, की तुमच्या आतड्यांमध्ये काहीतरी बिघाड होतोय. आपलं शरीर हे एका गुंतागुंतीच्या फॅक्टरीसारखं काम करतं. आपण जे काही खातो, ते पचवून त्यातून पोषक तत्वे रक्तामध्ये शोषली जातात आणि उरलेला टाकाऊ भाग बाहेर टाकला जातो. आणि हे पचन संस्थेचं प्रमुख काम आहे. पण जेव्हा हा कचरा वेळेवरती बाहेर पडत नाही, तेव्हा तो आतड्यांच्या भिंतीवरती साचायला लागतो. तर यालाच वैद्यकीय भाषेमध्ये क्रोनिक कॉन्स्टिपेशन किंवा पचनाची गती म्हणतात. जेव्हा मल आतड्यात जास्त वेळ राहतो, तेव्हा त्यातील विषारी घटक पुन्हा रक्तामध्ये शोषले जाऊ शकतात. आणि या ऑटोटॉक्सिशनमुळे रक्ताची शुद्धता कमी होते आणि याचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावरती, केसावरती आणि मानसिक उत्साहावर आरोग्यावरती देखील दिसू लागतो. अनेक लोक या समस्यावरती त्वरित उपाय म्हणून काही बाजारात मिळणारे मेडिसिन किंवा एखादं चूर्ण वापरण्याची सवय असते बऱ्याचशा जणांना. पण ही सगळ्यात मोठी घातक चूक ठरू शकते. ही औषधे तुमच्या आतड्यांना, स्नायूंना कृत्रिमरित्या संकुचित करतात. हळू-हळू आतड्यांचे नैसर्गिक मज्जा संस्थेचे सिग्नल जे आहेत ते कमकुवत होतात आणि त्या औषधाशिवाय पोट साफ होणं हे पूर्णपणे बंद होतं. तर आपण समस्यांचे मूळ कारण शोधण्याऐवजी आतड्यांना अधिक आळशी, कमकुवत बनवत जातो. आणखी एक महत्त्वाची मोठी चूक म्हणजे आहारातील पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण. फक्त पाणी भरपूर पिणं म्हणजे पोट साफ होणं असं अजिबात नाहीये. तर ते पाणी आपल्या पेशींपर्यंत पोचणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर तुमच्या आहारामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर योग्य प्रमाणात नसतील, तर ते मल टणक होतो. त्यामुळे तसेच जर रोजच्या जेवणामध्ये रिफाईन तेल, अतिप्रक्रिया केलेला पदार्थ, साखरेचा अतिवापर आतड्यातील चांगल्या मायक्रोबायोसचा म्हणजेच गुड गट बॅक्टेरियांचा नाश करतो आणि चांगल्या बॅक्टेरियांची संख्या कमी झाली की पचनक्रिया ही पूर्णपणे कोलमडते, बिघडू लागते. तर मग यावरती सगळ्यात नैसर्गिक उपाय काय? तर उपाय म्हणजे अत्यंत सोपे आहेत. फक्त त्यात तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. तर पहिली सवय म्हणजे तुमच्या सकाळी उठल्या-उठल्या पिण्याच्या पाण्याची पद्धत बदलणं. सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील किंवा कोमट पाण्यात चिमूटभर काळे मीठ आणि लिंबाचा रस टाकून ते पाणी तुम्ही उकळीव बसून पिऊ शकता. तसं बसल्याने पाठीचा जो कणा आहे आणि पोटाच्या स्नायूवरती योग्य तो दाब पडतो. ज्यामुळे एम-एम-सी सक्रिय होते आणि आतड्यांमधील साचलेला कचरा जो आहे तो पुढे ढकलला जातो. पोट साफ होण्यास मदत होते. दुसरी सवय म्हणजे तुमच्या मुख्य आहारापूर्वी प्रीबायोटिक पदार्थांचा समावेश करणं. म्हणजे रात्री 4 ते 5 सुकलेले
अंजीर किंवा मनुके पाण्यात भिजवत ठेवा आणि सकाळी ते चावून खा व त्याचे पाणी देखील ते पिऊन टाका. यातील नैसर्गिक फायबर आणि सोबेटॉल आतड्यांमध्ये पाणी धरून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मल मऊ होतो आणि सहज साफ होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्या आहारातील फायबर आणि पाण्याचे प्रमाण. आपण जेवणात सक्रिय केलेले पदार्थ जसे की मैदा किंवा जास्त तेलकट पदार्थ खातो. त्यात फायबर शून्य असतं आणि फायबर हे आपल्या आतड्यांसाठी झाडूचे काम करत असतं. तर रोजच्या आहारामध्ये मोड आलेली कडधान्य, ताज्या हिरव्या भाज्या, सफरचंद, पेरू यांसारखी फळं समावेश करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवताना पाणी पिणं पूर्णपणे टाळा. जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवल्यानंतर पाऊण तासानेच पाणी प्यावे. तुम्ही जेवल्यानंतर थोडंसं पाणी पिऊ शकता, पण जास्त नाही. जेवताना पाणी पिल्याने पचन अग्नी मंदावतो आणि अन्न आतड्यातच सडतं. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमची जेवणाची वेळ आणि चावून खाण्याची पद्धत. आपण अनेकदा घाईघाईत न चावता अन्न गिळतो. आपल्या पोटाला दात नसतात. पचनाची खरी सुरुवात ही तोंडातल्या लाळेपासून होत असते. म्हणूनच पूर्वी म्हणायचे की एक घास 32 वेळा चावून खावा. पण प्रत्येक घास तुम्ही किमान 25 ते 30 वेळा तरी चावून खाल्ल्यास अर्धपचन हे तोंडातच होतं आणि आतड्यांवरती मग ताण कमी पडू लागतो. तसंच रात्रीचं जे जेवण आहे ते हलकं ठेवा आणि जेवल्यानंतर लगेचच झोपण्याऐवजी किमान 100 पावलं चालण्याची सवय ठेवा. आणि रात्रीचे जेवण हे नेहमी हलके असावे आणि सूर्य मावळताना लवकरात लवकर म्हणजे तुम्ही 8च्या आत जेवण्याचा प्रयत्न करा. जेवून लगेचच झोपल्यास पचनसंस्था मंदावते आणि जेवण आणि झोप यात किमान 2 ते 3 तासाचे तरी अंतर असावे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जेवल्यानंतर 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा शुद्ध गाईचे तूप टाकून पिल्यास आतड्यांना नैसर्गिक तेलकटपणा मिळतो आणि सकाळी पोट साफ होण्यास देखील मदत होते. आणि जर तुम्ही दूध नसाल घेत, तर तुम्ही नॉर्मल कोमट पाण्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकून देखील ते पाणी घेऊ शकता, जेणेकरून सकाळी तुमचं पोट चांगलं साफ होईल. तर या नैसर्गिक जीवनशैलीचा वापर जर तुम्ही अगदी सलग फक्त 21 दिवस जरी केलात ना, तर तुम्हाला औषधाशिवाय सकाळी पोट साफ झाल्याचा अनुभव येईल. पचन सुधारल्यामुळे तुमच्या त्वचेवरील नको असलेले डाग, पिंपल्स कमी होतील. चेहऱ्यावरती एक नॅचरल तजेलदारपणा तुम्हाला दिसून येईल आणि आळस पूर्णपणे निघून जाऊन दिवसभर तुम्ही उच्च ऊर्जा जाणवेल. जर तुमचं पोट साफ होत नसेल, पचनाच्या काही समस्या असतील, तर त्या दूर करण्यासाठी हे काही नैसर्गिक उपाय जरूर करून पहा. कारण की आतड्यांची स्वच्छता हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी योग्य आहार आणि योग्य सवयी असायला हव्यात. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आणि हां, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला मिळत राहते. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.